येते बघा. हे तुम्हाला दोन इक्वेशन दिलेत. तुम्हाला याच्यामध्ये एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. कुठलाच रूल नाही, पण तुम्हाला काहीतरी कन्सिडर करायचं आहे. सो आपण याच्यामध्ये कन्सिडर करूया लेट 1/x इज इक्वल टू a. इथे काहीच नाही. याला जर फोडलं आपण 2/x ला, याला फोडलं तर कसं होईल? 2 मल्टिप्लाय 1/x. याची किंमत पण काय येईल? हीच येते, बरोबर का नाही? मग एवढ्या भागला आपण कन्सिडर केलंय a. एवढं समजलं? नंतर 1/y, 1/y ला कन्सिडर केला आपण b. हे समजलं? 1/x ला a, 1/y ला b. देन आपण सबस्टिट्यूट करू याच्या जाग्यावर, म्हणजे 1/x च्या आणि y च्या जाग्यावर सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ a and b in equations. समजा की नाही? a ची आणि b ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. याच्या जागेवर काय येईल? 2a. 1/x ला काय कन्सिडर केलं आपण? a. सो 2a मायनस आहे, मायनस आहे 3b इज इक्वल टू 15. याला आपण नाव देऊ इक्वेशन 1. समजा? नंतर इथे यायचं 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. याला इक्वेशन 2. जशी आपला पुढचा समास आहे तसं आपल्याला करायचं पुढे. ठीक आहे. आता मला सांगा, या दोघांमध्ये काय सिमिलर आहे? मग याला पण इक्वेशन मल्टिप्लाय करू शकतो. या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करू की लेवलमध्ये येईल? 4 मध्ये. जर 2 ला मल्टिप्लाय केला 4 नी, इथे किती येईल? 8 येईल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/4. कशाने? 4 नी. सो 4 ने मल्टिप्लाय करू, मायनस 4 मल्टिप्लाय 3b इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 15. या स्टेप कोण दाखवत नाही, डायरेक्ट कोण पण लिहितात. तुम्हाला दाखवतो. हो चालेल. ही स्टेप नाही लिहिली तरी पण चालेल, एक्झाम्पल एक्सप्लेनसाठी. 4 2 जा 8 a मायनस 4 3 जा 12 b इज इक्वल टू 15 4 जा 60. हे इक्वेशन तुमचा 3rd. अभी लेवलमध्ये आहेत, हा आणि हा लेवलमध्ये आहेत. मग तुम्ही आता मायनस करा किंवा प्लस करा, काही करून तुम्ही काढू शकता. याच्यामधून आपण हे मायनस करूया. ठीक आहे. सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3rd फ्रॉम 2nd. तिसरं इक्वेशन दुसऱ्यामधून मायनस करूया. बरोबर का नाही? बरोबर का नाही? 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 मायनस 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. जेव्हा पण मायनस येतो तेव्हा इकडचा साईन चेंज होतो. मायनसचं काय होईल? प्लस. नाही ते काय होईल? मायनस. जो नवीन आलाय तो पकडायचा, इसका कुछ काम नहीं, ये घर गया. कॅन्सल. मायनस मायनस झाला. प्लस 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 15 प्लस 5 17 b. आणि साईन कुठल्या नंबरचा? नाही, मोठ्या नंबरचा. यो विसरायचा, याचं काही काम नाही. गेला घरी तो.
नवीन पकडायचा, सो प्लस येईल. इज इक्वल टू 77 मायनस 60 किती येतो? 17. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, हा मल्टिप्लायमध्ये डिव्हिजनमध्ये जाईल. 17/17 बी इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू समजली? पुट बी इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कशामध्ये पुट करू रे? 3 मध्ये घेऊ. जेव्हा लहान आहे याच्याने घेऊ 1 मध्ये. ठीक आहे. सो 2a मायनस 3 बीच्या जाग्यावर 1 येईल इज इक्वल टू 15. 2a मायनस 3 1 जा 3 जातो इज इक्वल टू 15. या साईडला मायनस आहे. येड्या हो, तुम्ही एक गोष्ट करता येते. तुम्ही लिहिताना काय करता, हा इकडनं नेता बरोबर आहे, याला ते साईडला खसरवता, मारताला चल तिकडं ते साईड. 2a इज इक्वल टू, तुम्ही काय लिहिता, हा मायनस आहे त्या साईडला प्लस करता, इथे प्लस नाही याला मायनस देता. बरोबर का नाही? या असं नाही करायचं. याची जागा इथेच आहे, याची जागा सरकवायची नाही, याची जागा फक्त चेंज करायची नाही ना. सो इथे 15 मायनस आहे, त्या साईडला प्लस होईल. सो 2a इज इक्वल टू 15 प्लस 3 18. मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये a इज इक्वल टू 18/2. सो a किती तुमचा येईल? 9. हे समजलं एवढं? जी ए ची आणि बी ची व्हॅल्यू मिळाले ती आपल्याला रिसबस्टिट्यूट करायची आहेत. री म्हणजे परत, याच्या जागेवर फक्त एच्या जागेवर ती व्हॅल्यू पुट करायची आहे. रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ज्या एच्या आणि बीच्या व्हॅल्यू मिळाल्या त्या परत आपल्याला याच्या जागेवर रिसबस्टिट्यूट करायचे आहेत. सो 1/x फक्त एच्या जागेवर काय येईल? 9. आणि 1/y जागे बीच्या जागेवर 1. और इसको सॉल्व करना है. बघा, हा डिव्हिजनमध्ये तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 1/, या परत नेऊ आपण. हा कुठे आहे? खाली आहे, तो इकडे गेला. 9x. आणि आपल्याला सिंगल एक्स पाहिजे, कोणाचे बरोबर नको तो. हा मल्टिप्लिकेशनमध्ये हा 9 परत खाली येईल. सो 1/9 इज इक्वल टू x. ही एक्सची किंमत आहे. सेम याचा पण करायचा. हा y डिव्हिजनमध्ये आहे, तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 1/1 इज इक्वल टू 1y. खाली होता तो वर गेला. परत हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो डिव्हिजनमध्ये येईल. 1/1 इज इक्वल टू y. 1/1 1च येतो. सो y इज इक्वल टू किती येईल? 1. समजा क्या? आणि शेवटचं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. x y that is 1/9 and 1 is the solution of the simultaneous equation. लाईफमध्ये ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांचे प्रॉब्लेम काही कमी होणार नाही मिळत. समजला? नाही समजलं तुम्हाला? तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम क्रिएट करता, त्याच्यामध्ये स्वतःच अडकता. स्वतःने प्रॉब्लेम क्रिएट केला, त्याच्यामध्ये तर अडकला. जसा अभिमन्यू होता. अभिमन्यू माहिती आहे? तो महाचक्रव्यूहमध्ये त्याला माहिती नव्हतं कसा निघायचा आहे, तरी पण तो प्रॉब्लेममध्ये पडला होता.
जर प्रॉब्लेममध्ये पडायचा असेल तुम्हाला तर निघण्याचा पण मार्ग काढला पाहिजे तुम्ही अगोदर, का याच्यामधून कसा निघायचा. सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएंगी, पर वो मंजर बहुत खूबसूरत होगा जब तुम्हारी कामयाबी शोर मचाएगी. असं तर याच्यावरून आठवत राहा. ठीक आहे, इथे बघा. सो आपल्याला पहिला समजला का तुम्हाला, एकच फक्त मार्ग आहे सक्सेस व्हायचा, एकच मार्ग आहे. आणि सक्सेस पण तुम्हीच होऊ शकता. तुम्हाला कामयाब व्हायचं असेल तर तुम्हीच होऊ शकता. तुम्हाला जिंकवणारे पण तुम्हीच आहात, ना हरवणार पण तुम्हीच आहात. जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा तुम्ही हारता. जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकतच असता. काय समजतंय? तोपर्यंत प्रयत्न करतच राहायचं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढण आणि उतरण येतच असते, पण आपल्याला उतरण आली म्हणून घबरायचं नाही ना चढण आली म्हणून पण घबरायचं नाही. चालत राहायचं आपला काम आहे. जोपर्यंत सक्सेस भेटत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. समजला का नाही? ठीक आहे, इथे बघा. आता सेम जे माग आपण कन्सिडर केला तसं इथे पण कन्सिडर करायचं आहे. लेट a इज इक्वल टू 1/x-2. काही समजला का नाही? याला आपण जर फोडला, आपण ब्रेक केला 27/x-2, याला ब्रेक केला कसं होईल? 27 मल्टिप्लाय 1/x-2. याचीच व्हॅल्यू हीच आहे. समजलं? याला फक्त आपण कन्सिडर केलंय ए, पण 27 आहे, त्याला गायब नाही केलेला, वो अभी जिंदा है. ठीक आहे. आणि दुसरं b इज इक्वल टू 1/y+3. देन substituting value of a and b in equations टाकूया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये पुट करू आपण. सो याच्या तिथे काय येईल? 27a प्लस 31b इज इक्वल टू 31b आणि 85. हे तुमचं इक्वेशन 1. याच्यामध्ये 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता दोन्ही सेम आलेत. काय करायचं असते? पहिला ॲडिशन एकदा करायचा, एकदा सबट्रॅक्शन करायचा, तुम्हाला व्हॅल्यू मिळतील. सो फर्स्ट ॲड करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 दोघांना ॲड करा. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. दुसरा 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 प्लस याचं काय येईल? 58a प्लस 58b इज इक्वल टू 14 आणि 94. समजा? अरे सॉरी, 194. ओके. आता हे 58 काढायचे आपल्याला. काय करू? कॉमन घेऊ शकतो एक, तरी पण चालेल. तुमच्यानुसार कॉमन घेऊया. याच्यामधून आणि याच्यामधून 58 कॉमन घेतला आपण. 58 कॉमन घेतला. इथे काय राहील? ए राहिला प्लस कुठला?
174. ठीक आहे. पुढे 3 ए प्लस हा तुमचा बी 58ला घेतला आपण इज इक्वल टू 174. हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिव्हिजनमध्ये जाईल. ए प्लस बी इज इक्वल टू 174 अपॉन 58. 58 3 सो ए प्लस बी इज इक्वल टू 3. हे तुमचं इक्वेशन 3. हे समजलं. नंतर सेम इथे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन जो मोठावाला असतो तो वर घ्यायचा. इक्वेशन 1 फ्रॉम 2 हा तुमचा वरती मांडणी करा. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 मायनस 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. जेव्हा मायनस करतो तेव्हा हा साइन काय होतो, चेंज होतो, मायनस. ठीक आहे. आणि इथे पण मायनस. इथे किती येईल 4a. इथे बघा प्लस मायनस मायनस म्हणजे 4b येईल पण साइन मोठ्या नंबरचा मायनस. इथे 4 -4 नाही, याला जर असता वरती तर मायनस आला असता. ठीक आहे. या दोघांमध्ये कॉमन घेतला ए मायनस बी राहिला इज इक्वल टू 4. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, डिव्हिजन मध्ये. सो ए मायनस बी इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4. हे समजलं. तिसरा आणि चौथा आला. आता याला जर आपण मायनस केला तर तुम्हाला बी भेटेल. ॲड केला तरी तुम्हाला ए भेटेल, काही भेटेल. ॲड करा किंवा प्लस करा. हे समजलं एवढं. सो आपल्याकडं थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आहे. या दोघांना आपण ॲड करूया. सो ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4. थर्ड इक्वेशन a प्लस बी इज इक्वल टू 3. फोर्थ वन a मायनस बी इज इक्वल टू 1. आता मला सांगा जेव्हा ॲडिंग करतो तेव्हा साइन चेंज होते का नाही? नाही होत. मग इथे याचं काय येईल a 2a प्लस आणि मायनस कॅन्सल. इथे काय होईल प्लस होईल 4. इथे मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये जाईल 4/2. सो a इज इक्वल टू 2. आता याच्यामधलं इक्वेशन कशामध्ये पुट करा. आपण पुट करूया 3 मध्ये. हा तुमचा 3 इक्वेशन होता. सो पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. बघा a प्लस बी इज इक्वल टू 3 हे इक्वेशन होतं आपला. याच्या जागेवर काय येईल 2 प्लस बी इज इक्वल टू 3. या साईडला प्लस आहे माहिती आहे ना, प्लस. या साईडची चिन्ह पकडायची. इथे काहीच नाही म्हणजे काय प्लस आहे, त्या साईडला मायनस होईल. बी इज इक्वल टू 3 या प्लस होता त्या साईडला मायनस. सो बी इज इक्वल टू 1. ए आला बी आला. आता आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचे आहे. याच्या जागेवर फक्त ती व्हॅल्यू येईल. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ठीक आहे. सो इथे तुमचा a इज इक्वल टू 1/x - 2 आहे. याच्या जागेवर काय येईल 2.
2 इज इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस 2. आता हा डिव्हिजनमध्ये आहे, हा मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 इज इक्वल टू 1 आहे 1. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 2x आणि त्याला मायनस 2 2 जा 4 इज इक्वल टू 1. या साईडला मायनस आहे, त्या साईडला प्लस होईल. 2x इज इक्वल टू 1. हा मायनस होता, त्या साईडला काय होईल प्लस. 2x इज इक्वल टू 5. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो जाईल डिव्हिजनमध्ये. x इज इक्वल टू 5 अपॉन 2. एक्सची किंमत सेम तसं इथे बीच्या वेळे करायचं आहे. b इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. बीची व्हॅल्यू काय मिळाले 1. सो 1 इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. हे डिव्हिजनमध्ये आहे, सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. 1 इन ब्रॅकेट y प्लस 3 इज इक्वल टू 1. आता 1नी याला सगळं डिवाइड मल्टिप्लाय केला तेच या राहील. सो y प्लस 3 इज इक्वल टू 1. या साईडला प्लस आहे, त्या साईडला मायनस होईल. 1 मायनस 3. याचा आन्सर काय येईल -2 -2. सो ब्रॅकेट एक्स वाय म्हणजे तुमचा एक्स काय आला 5 अपॉन 2 आणि y -2 इज द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन.